उभारून आनंदाची गुढी सुख समृद्धी येवो तुमच्या घरी. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण गुढीपाडवा विशेष मस्त पुरी भाजीचा बेत केलेला आहे. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी 1 वाटी छोले स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजवून घेतलेले आहेत. आता आपण छोले शिजवून घेणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये छोले घेतले. आता गरजेनुसार पाणी घालूयात. तर या ठिकाणी मी 1 वाटी छोले घेतलेले होते, म्हणून पाणी मी त्याच्या 3 पट घेणार आहे. तर जेवढी तुम्ही भाजी बनवणार आहे त्याच्या 1 वाटी जास्त पाणी घ्या. त्याच्यानंतर शिजत घालताना पाव चमचा हळद घाला, तसेच थोडंसं तेल. त्याच्यानंतर तुम्ही यामध्ये खडे मसाले देखील घालू शकता तुमच्या आवडीनुसार. त्याच्यानंतर पुढे कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पुरीसाठी लागणारी कणिक मळूया. त्यासाठी छोट्या परातीमध्ये मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले. त्यानंतर पुरी खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे रवा घालूया. तसेच पुरी दिवसभर टम्म फुगलेली राहावी म्हणून 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे. या ठिकाणी तुम्ही 2 चमचे बेसन पीठ देखील घालू शकता. पुरी छान खुसखुशीत होते. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि शेवटी 1 चमचा तेल. तेल मी थंडच घातलेलं आहे, कारण यामध्ये आपण रवा घातल्यामुळे पुरी खुसखुशीत होतेच. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित चोळून घ्या, जेणेकरून मिश्रणही व्यवस्थित मिक्स होईल आणि सगळ्या मिश्रणाला तेलही व्यवस्थित लागेल. तर हे बघा, मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता पुरीसाठी आपण कणिक मळतोय म्हटल्यानंतर कणिक घट्टच मळून घ्यावी लागेल. त्यासाठी मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी घालून याची घट्ट कणिक मळून घेऊया. कणिक मळताना अशा प्रकारे दाबून मळायची, म्हणजे पाण्याचा अंदाज व्यवस्थित येतो. तर बघा, कणिक मळून झाली. आता ही कणिक 15 ते 20 मिनिट भिजत घालूया, म्हणजे यामध्ये घातलेला रवा छान असा भिजेल. तर दुसरीकडे बघा, कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. स्टीम देखील पूर्णपणे निघालेली आहे. छोले बघूयात. तर छोले देखील मस्त मऊसूत शिजलेले आहेत. आता लगेचच आपण छोले मसाला बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो पेस्ट लागणार आहे. तर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्या. त्यामध्ये अर्धी वाटी कट केलेला कांदा, त्याच प्रमाणात टोमॅटो आणि 10 ते 12 ओल्या खोबऱ्याचे काप. या ठिकाणी तुम्ही सुखं खोबरं वापरले तरी देखील चालेल. तर बघा, हे साहित्य आपल्याला गोल्डन रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. साहित्य परतवून घेत असताना थोडंसं मीठ घाला, म्हणजे साहित्य पटकन परतवून होईल. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्या. तर बघा, हे साहित्य मी 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर परतवून घेतलेलं आहे. छान असे गोल्डन रंगावर हे परतवून झालेलं आहे. काढून घेऊया. आता हे साहित्य थंड करून बारीक करून घेऊया. साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेतले. त्यानंतर 2 चमचे शिजवून घेतलेले छोले घाला. छोले घातल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. तसेच थोडीशी कोथिंबीर. आता याची बारीक पेस्ट बनवून घेऊया. तर बघा, पेस्ट बनवून झाली. पेस्ट बनवताना एकदम बारीक बनवून घ्यायची, म्हणजे भाजी छान मिळून येते. दुसरीकडे मी कढई गरम केलेली आहे. आता त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा ठेचून घेतलेला लसूण, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घाला. आता ही फोडणी 1 ते 2 मिनिट कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेऊया. तर बघा, फोडणी परतवून झाली. आता फोडणीमध्ये तयार केलेली पेस्ट घालूया. पेस्ट घातल्यानंतर फोडणी पुन्हा व्यवस्थित परतवून घ्या.
फोडणी छान अशी परतवून घेतली। आता फोडणीमध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, त्यानंतर 2 चमचे कांदा लसूण मसाला, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घाला। आता व्यवस्थित मिक्स करूया। मिक्स करून झाल्यानंतर 1 कप पाणी घाला। पाणी घातल्यानंतर हा मसाला तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हा मसाला 1 ते 2 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। तर 1 ते 2 मिनिट नंतर बघू शकता मस्त मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। तर आपण रेस्टॉरंट स्टाईल छोले मसाला बनवतोय। या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की ट्राय करा। हा छोले मसाला चवीला खूप भारी लागतोय, एकदा बनवूनच बघा। त्याच्यानंतर मसाल्यामध्ये शिजवून घेतलेले छोले घाला। आता पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता। तर मी छोले शिजत घालतानाच त्याच्यात जेवढा मला रस्सा बनवायचा होता तेवढंच पाणी घातलेलं होतं, तेच पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे। त्याच्यानंतर गरजेनुसार मीठ घालूया। आवडत असेल तरच बटरचा 1 तुकडा घाला। आता हा मसाला आपल्याला 4 ते 5 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे। तर 4 ते 5 मिनिट नंतर बघू शकता फुल्ल तर्रीदार हा मसाला बनवून तयार झालेला आहे। अजिबात मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे झालेलं नाही, मस्त रस्सा मिळून आलेला आहे। अजून जास्त याची रंगत वाढवण्यासाठी यावर थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूया। आता गॅस बंद करूया। तर या ठिकाणी मस्त रेस्टॉरंट स्टाईल छोले मसाला तयार झालेला आहे। प्लेटमध्ये घेऊन दाखवते। बघा एकदम मस्त मिळून आलेला आहे का नाही रेस्टॉरंट स्टाईल। एकदा नक्की बनवा, खूप टेस्टी लागतो। त्याच्यानंतर आपल्याला पटकन पुरी बनवायची आहे। तर कणिक बघा मस्त मऊसूत भिजलेली आहे। एकदा कणिक हलकी मर्दून घेऊया। कणिक मर्दून मळून झाली। आता कणकीचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। जेवढी पुरी बनवायची आहे तेवढाच गोळा घ्या। तर या ठिकाणी मी गुबगुबीत पुरी बनवणार आहे, म्हणून थोडासा गोळा मोठा घेते। जास्त पण गोळा मोठा करू नका। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळे बनवून घ्या। तर एका वेळेस फक्त तुम्ही 4 ते 5च गोळे बनवून घ्या, जास्त गोळे बनवून ठेवू नका। आता उन्हाळा असल्यामुळे गोळे लगेचच कोरडे पडतात। तर गोळे बनवून झाल्यानंतर कणिक रुमालाने वगैरे झाकून ठेवा, म्हणजे कणिक कोरडी पडणार नाही। तर दुसरीकडे मी पुरी लाटण्यासाठी पोळपाट आणि लाटण्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता पुरी लाटूया। पुरी लाटताना अजिबात कोरड्या पिठाचा वापर करू नका, कारण पीठ लगेचच तेलात करपते, यामुळे पुरीचा रंग काळसर होऊ शकतो। तर बघा इतपत पातळ पुरी मी लाटून घेतलेली आहे। जास्त जाड पुरी ठेवू नका, पुरी तळल्यानंतर ती लगेचच मऊ पडू शकते। तर बघा दुसरी एक पुरी मी लाटून दाखवते। तर पुरी लाटत असताना पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने पुरी थापून घ्या। त्याच्यानंतर लाटायला सुरुवात करा। पुरी लाटत असताना हलक्या हाताने अलटपालट करत पुरी लाटून घ्या, किंवा तुम्ही एकाच बाजूने पुरी लाटली तरी देखील चालेल। तर बघा दुसरीही पुरी छान अशी लाटून झाली। अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे। तर या ठिकाणी बघा मी 5 पुरी लाटून घेतलेल्या आहेत। आता तळून घेऊया। तर बघा पुरी तळण्यासाठी तेल मी गरम केलेलं आहे, एकदा चेक करूया। तर पिठाची गोळी तेलात टाकल्यानंतर तळून लगेचच वरती येते, याचा अर्थ तेल छान तापलेलं आहे। आता पुरी तळून घेऊया। पुरी तेलात टाकताना लाटलेली वरची बाजू खाली करून पुरी तळून घ्या, म्हणजे पुरी मस्त टुमटुमीत फुगेल। तर हे बघा पुरी मस्त टुमटुमीत फुगलेली आहे। आता दुसरीही बाजू तळून घेऊयात। पुरी तळताना जास्त वेळ पुरी तेलात तळून घ्यायची नाही, एक पुरीची बाजू एकदाच तळून घ्यायची, म्हणजे पुरी जास्त तेलकट होत नाही। तर बघा आपली पहिली पुरी तळून झाली। बघू शकता किती मस्त गोल्डन रंगावर टुमटुमीत पुरी तयार झालेली आहे। अजिबात पुरी तेलकट झालेली नाही।
बघू शकता। अजून एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते। तर बघा, सांगितल्याप्रमाणे शेवटी लाटलेली वरची बाजू खाली करून पुरी तळून घ्या। पुरी तळताना थोडासा झाऱ्या पुरीला टच करायचा, म्हणजे पुरी पटकन फुलून वरती येते। तर बघा, पुरी मस्त फुगलेली आहे। आता दुसरी बाजू तळून घेऊया। तर बघा, दुसरीही पुरी आपली मस्त तळून झाली। आता सेम प्रोसेसने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे। जर तुम्हाला आजची पुरी भाजी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका झणझणीत रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।